नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अर्चना चॅनलमध्ये। तर व्हिडिओ काढायचा मुद्दा हेच आहे, तुम्हाला तर माहितीच आहे की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली जोडी साक्षी आणि परमवीर दादा, त्यांच्या बाळांचा व्हिडिओ 2 ते 3 दिवस झालं मी बघत आहे की बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली। मला तर यकीनच येत नव्हतं की असं झालंय म्हणून। तर मी काल परमवीर दादांचा व्हिडिओ बघितला आणि त्या व्हिडिओमध्ये मी सगळं पूर्ण व्हिडिओ बघितला त्यांचा की साक्षात ते परमवीर दादा रडतायत। तर खरंच मला तर खूप धक्का बसला हे ऐकून, हे असं नको व्हायला होतं। दादा खूप रडत होते। तर बाळा तुला भावपूर्ण श्रद्धांजली। काल मी परमवीर दादांचा व्हिडिओ बघितला तर ते खूप रडत रडत सांगत होते की भरपूर जण त्यांना कमेंट करतात की तुम्ही बाळावर लक्ष दिलं नाही, तुम्ही बाळावर ध्यान दिलं नाही। तर असं काहीच नाही, त्यांचे आम्ही रोज व्हिडिओ बघतो, ते हमेशा बाळाला लक्ष देत आहेत। ते अर्ध्या रात्री सुद्धा बाळाचं दुखलं तर त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात आणि ते भरपूर जण काही जण आहे की त्यांना खूप काय काय बोलतात। काल मी परमवीर दादांचा व्हिडिओ बघितला तर खरंच खूप वाईट वाटलं मला, पण ते सगळं व्हिडिओ बघितला मी त्यांचा, ते साक्षात रडत होते। रडत रडत ते सांगत होते की मला बहिणींनो भावांनो की सगळेजण खूप वाईट वाईट कमेंट करतात की ते बोलते तुम्ही तुमच्या बाळावर लक्ष दिलं नाही, तुम्ही तुमच्या बाळाला बरोबर बघितलं नाही, तुम्ही नुसतं व्हिडिओ काढत राहिला, तुम्ही नुसतं रील्स काढत राहिलात। तर बहिणींनो भावांनो असं काहीच नसतंय। आई वडील म्हणजे आई वडिलांची जिम्मेदारी असते की आपल्या आधी मुलांना सांभाळायचं, आपल्या मुलाची काळजी घ्यायची। आणि ते सुद्धा तसंच करत होते की कुठेतरी त्यांना 2 पैसे मिळते, बाळाला ध्यान देऊनच त्यांनी पण सगळं केलेलं आहे व्हिडिओ। तर तुम्ही त्यांना अशी घाण कमेंट करू नका, तुम्ही त्यांच्या दुःखामध्ये सहभाग होत नाही तर त्यांना दुखवू पण नका। मान्य आहे की सोशल मीडिया आहे, तरी पण तुम्ही त्यांना बार बार ट्रोल करू नका आणि त्यांना घाण घाण कमेंट करू नका। आज त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांना सोडून गेलेला आहे, हे त्यांचं त्यांना खूप दुःख आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांना ट्रोल करतात बार बार। तर हीच माझी विनंती आहे की तुम्ही त्यांना बार बार ट्रोल करू, तर तुम्हाला त्यांच्या दुःखामध्ये सहभाग नसन व्हायचं तर त्यांच्या भावनाशी पण खेळू नका, ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे।